मुंबईत 2017 साली निष्णात सर्जन डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला। तेव्हा सुरक्षेबाबत मोठमोठ्या घोषणा झाल्या, मात्र 9 वर्षांनंतर साकी नाक्यात पुन्हा एकदा एका मुंबईकराचा जीव गेला। धक्कादायक म्हणजे ही दुर्घटना पावसात बंद असलेल्या मॅनहोलमुळे नाही, तर पाऊस नसताना मॅनहोलला संरक्षक जाळी बसवण्याचं काम सुरू असताना घडली। सीसीटीव्हीत ही संपूर्ण हा घटनाक्रम कैद झालेला आहे। पालिकेने 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलंय। कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करायचे आदेश दिलेले आहेत। शिंदेंच्या उपमहापौरांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचा राजीनामाही मागितलाय। पण एक प्रश्न कायम आहे, मुंबईकरांचा वाली कोण? ही सीसीटीव्हीतली दृश्य रस्त्याच्या पलीकडे मॅनहोलवर काम सुरू असल्याचं दिसतं। कर्मचारी कामात व्यस्त आहेत। त्याचवेळी मोबाईलवर बोलत असलेले असलम शेख त्या दिशेने चालत येतात। इतक्यात एक मोठं वाहन कॅमेऱ्यासमोरून जातं आणि नेमका अपघाताचा क्षण झाकला जातो। मात्र वाहन पुढे सरकताच कर्मचारी आणि नागरिकांची अचानक धावपळ सुरू होते। याच काळात असलम शेख मॅनहोलमध्ये पडल्याचं समोर आलं। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता जे आहेत ते अग्निशमन दल जे आहे ते काम करत आहे। जो आहे तो कॉर्डन ऑफ केलेला आहे, त्याला आतमध्ये कोणी जाऊ दिलं नाहीये आणि अग्निशमन दलाचा जवान जो आहे आता काही क्षणातच त्याला वरती काढण्यात येते। आपण लाईव्ह दृश्यामध्ये आपण बघू शकता की त्याला बाहेर काढतायत अग्निशमन दलाच्या जवानाला, आणि त्याच्यामध्ये काय आहे आता ते देखील आता पाहावं लागेल। ते होते इकडचे विभाग प्रमुख आणि एकदम ताजी दृश्य आपण आता पाहिली असेल की ज्याच्यामधून त्या मॅनहोल मधून त्या माणसाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि जो माणूस आहे तो मृत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या मॅनहोलमध्ये पडलेल्या असलम शेख यांचा मृतदेह काही अंतरावरील दुसऱ्या मॅनहोलमधून बाहेर काढण्याची वेळ आली। मला निस्सारण वाहिनीचं एक चेंबर आहे, त्या चेंबरचं झाकण कोणीतरी काढलं। तिथे कुठलंही महानगरपालिकेचं काम सुरू नव्हतं। ते चेंबरचं झाकण काढून त्याच्यामध्ये अन्सारी नावाचा व्यक्ती पडलेला होता आणि पुढच्याच चेंबरमध्ये त्याचा त्याची डेड बॉडी सापडलेली आहे। आणि आता त्या ठिकाणी महानगरपालिका, त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा आणि आमच्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते शोध मोहीम चालू होती। ते आता डेड बॉडी मिळालेली आहे। पालिकेच्या प्राथमिक चौकशीनुसार त्या ठिकाणी संरक्षक जाळी बसवण्याचं काम सुरू होतं। मात्र काम सुरू असताना आवश्यक सुरक्षा व्यवस्था पाळली गेली नसल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं। ये मैन होल खुला हुआ था, ये कुछ वेल्डिंग कर रहे थे उसमें, ये ओपन करके वो ये खोलकर इसमें कोई बैरिकेड नहीं बिना लगाए हुए वो चाय पीने के लिए उन लोग अंदर गए। यहाँ पे एक आदमी जाते हुए गिर गए। गिरने के बाद वो उनके साथ में कोई जा रहा था चलता, वो उनको पकड़ने के तब तक वो अंदर चले गए। वो अंदर जाने के बाद ये क्या, वो जाके जो दूसरा आदमी था वो जाके उनको बताया कि भाई शायद कोई गिर गया। अब वो गिरने के बाद जब तक वो आए तब तक वो चला गया, क्योंकि 20-25 फुट वो गहरा है। देखा भी नहीं, वो गिर गया अंदर, इनको पता नहीं हो। तो दूसरा आदमी किसी ने देखा कि एक आदमी गिर गया, वो भागते हुए गया। उन लोग भाई ये ढक्कन खुला, आदमी गिर गया। वो लोग वहाँ चाय पी रहे तो वहां से आए। उसके बाद उन्होंने बताया कि भाई यहाँ पे गिर गया है और ये आदमी अंदर चला गया। फिर भी ढक्कन बंद कर दिए। वो आदमी ढूंढी नहीं, इतना खड्डा है को मालूम नहीं पड़ता डेंजर। बाद में फायर ब्रिगेड 2-2.5 घंटे के बाद आने के बाद दूसरे जगह जाके निकाला गया। वहाँ पे वो भी नगर सेवक आए, उनके बच्चे आए और ये सब बोले कि भाई ऐसा ऐसा निकालो। जब खोले तो पता चला कि वो अंदर पड़ा। निकाले, अभी राजावाड़ी ले गया, डेड हो गई मेरे ख्याल से, वो बचा नहीं होगा। मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर शिवसेनेचे संजय घाडी घटनास्थळी पोहोचले आणि पुढारी न्यूजशी बोलताना मन मोकळं केलं। त्यांनी थेट प्रशासनावर हल्ला चढवला आणि सगळं खापर पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यावर फोडत सर्वांना धक्का दिला। हे जबाबदार आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त सन्माननीय अश्विनी भिडे मॅडम आहेत, असं मी मुंबईचा एक नागरिक म्हणून आणि उपमहापौर म्हणून या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो। तिथे संरक्षित जाळीच लावलेली नाहीये। त्या ठिकाणी पुढे जिथे आपण आता मृतदेह काढला तिथेही लावलेली नाहीये। म्हणजे आयुक्त मॅडम या ठिकाणी आल्या, त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांकडून याची माहिती घ्यायला पाहिजे होती आणि याला सर्वस्वी कारणीभूत त्या आहेत असं मी या ठिकाणी त्यांच्यावरती आरोप करतो।
आणि याच्यामध्ये जे अधिकारी आमचे सही आहेत, जबाबदार आहेत आणि जो ठेकेदार आहे त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेलाच पाहिजे. अजूनही आमचं जर प्रशासन झोपलं असेल तर आम्ही सत्तेधारी आहोत म्हणून आम्ही या ठिकाणी लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची आणि त्यांच्या शिव्या खायचं हे खायचंय का? तुम्ही सर्व पत्रकारांनी, आयुक्तांना आणि अतिरिक्त आयुक्तांनी याचा जाब विचारला पाहिजे. किती बळी तुम्ही मुंबईकरांचे घेणार अजून? यानंतर राजकारणही तापायला आणि कारवाईसाठी धावपळीला सुरुवात झाली. महापौर रितू तावडे घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी आयुक्त भिडेंची पाठराखण केली, पण 4 स्थानिक अधिकाऱ्यांच्या निलंबनाची तडकाफडकी घोषणा केली. संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट आणि उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही दिले. मी त्याच ठिकाणी ऑन द स्पॉट प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, आयुक्त असतील, उपायुक्त असतील, ॲडिशनल कमिशनर असतील, ऑन द स्पॉट संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निलंबित करा आणि जो कंत्राटदार आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि त्याला तर ब्लॅकलिस्ट कराच. पण ह्याचबरोबर या ठिकाणी असलेले संबंधित वॉर्ड ऑफिसर असतील, या ठिकाणी असलेले उपआयुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील, कनिष्ठ अभियंता असतील, या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही निलंबित केलेले. याची ऑर्डर मी या ठिकाणी इथे घेऊन आलेली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते, ऑन द स्पॉट आम्ही निलंबित केलेले या ठिकाणी. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनीही तातडीने पत्रकार परिषद बोलावली. त्यांनीही स्थानिक अधिकारी आणि कंत्राटदारावर जबाबदारी ढकलली. याच्यामध्ये आता सविस्तर चौकशीमध्ये सर्व डिटेल्स येतील. पण आम्ही सातत्याने याचा रिव्ह्यू चालूच होता. काल परवा सुद्धा पुन्हा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे कदाचित ते काम काहींनी पूर्ण करण्यासाठी वॉर्ड स्तरावरून, मेंटेनन्स विभागाकडून तिथे असलेल्या कॉन्ट्रॅक्टरला हे करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळे ते जाळी बसवण्याचं काम तो कॉन्ट्रॅक्टर करत होता. आता ह्याचं जे अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखालची कमिटी आहे ती अजून सविस्तर चौकशी करेल की नेमके आदेश कोणी दिले होते, ते देत असताना त्यांनी ह्याच्या सुपरव्हिजनच्या बाबतीत योग्य ती काळजी घेतली होती का नाही घेतली होती, हे सर्व हे त्याच्यामध्ये येईल. मुंबईतील तब्बल 96,000हून अधिक मॅनहोलना संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत, तर सुमारे 4,500 मॅनहोल रस्त्यांच्या कामामुळे उघडे होते. याच ठिकाणी जाळी बसवण्याचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडल्याचं अश्विनी भिडेंनी सांगितलं. मात्र हे टाळण्यासाठी काय करणार याचं उत्तर मिळालं नाही. त्यामुळे संजय घाडींचं समाधान झालं नाही. जवळजवळ मला त्यांच्याकडून, आयुक्तांकडून जर माहिती मिळेल की 3,000 झाड्या अशी मेन होल्स अजून आहेत की जिथे सुरक्षित झाड्या आपण लावलेल्या नाहीत. म्हणजे ही खूप अशी चिंताजनक बाब आहे. म्हणजे अजूनही 3,000 मेनहोल्समध्ये संरक्षित झाड्या नसल्या कारणाने तिथे असे अपघात होऊ शकतात, अशा प्रकारचं आयुक्तांनी या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे. आजही मेनहोल्सची स्थिती सांगितली आपण. रोडच्या बाजूला जे आपले साईड ड्रेन आहेत, पर्जन्य जल वाहिन्या आहेत, त्याच्यावरचे ढापे तुटलेले आहेत. त्या ढाप्यामध्ये पडून अपघात होण्याची शक्यता आहे. त्याला जबाबदार कोण? महापालिकेच्या नियमानुसार मॅनहोलवर काम सुरू असताना 4ही बाजूंनी बॅरिकेड, धोक्याचे फलक, कर्मचारी तैनात आणि नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवणं आवश्यक असतं. मात्र सीसीटीव्हीतील दृश्यांमध्ये काम सुरू असूनही नागरिक त्या भागांपर्यंत सहज पोहोचताना दिसतात. म्हणूनच सुरक्षा व्यवस्थेत नेमकी चूक कुठे झाली याचा तपास आता होणार आहे. 17,000 कोटी हे रस्त्यांना कॉन्क्रिटाईज करण्यासाठी गेले. मग एवढं असून सुद्धा अशी मॅनहोल्स अशी उघडी राहिली तर जसं हायकोर्टाने स्वतःहून त्यांना पीआयएल करायला लागलं, हेच म्हणजे किती शॉकिंग आहे. तर त्यांच्या फाइंडिंग मध्ये असं आहे हे, आणि त्यांच्या आत्ताच्या ऑर्डरमध्ये की एकही माणूस याच्यात पडून मेला नाही पाहिजे आणि ती सरकारची जबाबदारी आहे. पण तसं होताना दिसत नाहीये. 30 जूनला ही ऑर्डर आली आहे आणि आज 2 जुलैला हे पुन्हा येत होताना आपण बघतोय. काय दुर्दैव. या घटनेनं 9 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेची आठवण झाली. 2017 साली मुसळधार पावसात निष्णात सर्जन डॉक्टर दीपक अमरापूरकर मॅनहोल न दिसल्यानं पडले आणि वाहून गेले. मुंबई हादरली. 2026 अस्लम शेख. मॅनहोलवर सुरक्षेचं काम सुरू होतं, तरीही त्यांनी जीव गमावला. 9 वर्षात तंत्र बदललं, घोषणा बदलल्या, पण मुंबईकरांच्या जीवाची किंमत बदलली नाही, ती स्वस्तच राहिली. 2017मध्ये डॉक्टर दीपक अमरापूरकर, 2026मध्ये अस्लम शेख. बदलली फक्त नावं,
पण मेनहोल, पाऊस आणि निष्काळजीपणाची जबाबदारी ढकलण्याची प्रथा ही तशीच राहिली. हा प्रश्न केवळ एका विभागाचा नाही, हा प्रश्न केवळ राजकीय स्कोअर सेटल करण्यापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण मुंबईच्या आणि मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. मी प्रशांत अंकुशराव, पुढारी न्यूज, मुंबई. 9 वर्षात तंत्र बदललं, घोषणा बदलल्या, पण मुंबईकरांच्या जीवाची किंमत मात्र बदलली नाही, ती स्वस्तच राहिली. 2017 मध्ये डॉक्टर दीपक अमरापूरकर, तर 2026 मध्ये अस्लम अन्सारी. बदलली ती फक्त नावं, पण मॅनहोल, पाऊस आणि निष्काळजीपणाची जबाबदारी ढकलण्याची कथा तशीच राहिली. हा प्रश्न केवळ एका विभागाचा नाही, हा प्रश्न केवळ राजकीय स्कोअर सेटल करण्यापुरता नाही, तर हा संपूर्ण मुंबईच्या आणि सामान्य मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. प्रशांत अंकुशराव, पुढारी न्यूज, मुंबई.